हा, एक्झाम्पल पहा. संकीर्ण प्रश्न संग्रह 6 मधलं 5वा प्रश्न आहे, सिद्ध करा. तर त्याच्यामधलं पहिलं उदाहरण पहा. सेक थिटा कंसात 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण बरोबर 1. तर आता आपल्याला हे सिद्ध करत असताना सुरुवातीला इथे आपल्याला ही जी डावी बाजू आहे तर ती लिहून घ्यायची आहे. डावी बाजू बरोबर लिहायचं, किंवा आपण LHS असं लिहू शकतो, लेफ्ट हँड साइड. LHS बरोबर सेक थिटा कंसात 1 वजा साइन थिटा, दुसऱ्या कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण. आता पहा, इथे आपल्याला हे जे सेक थिटा आहेत तर या सेक थिटाने इथे पहिल्या कंसाला गुणायचं आहे. आपण या सेक थिटाने पहिल्या कंसाला किंवा दुसऱ्या कंसाला गुणू शकतो, कारण इथे गुणाकाराचीच क्रिया आहे. सेक थिटा पहिला कंस आणि हा दुसरा कंस, तर या तिघांची गुणाकार करायची क्रिया आहे. त्यामुळे सेक थिटाने आपण कुठेही गुणू शकतो. तर आता आपल्याला पहिल्या कंसाला गुणायचं आहे. सुरुवातीला आपण 1 ला गुणणार, नंतर साइन थिटाला गुणायचं आहे. पहा कशी स्टेप मिळेल. पुढची पायरी, सेक थिटा गुणिले 1, सेक थिटाच येणार आहे, सेक थिटा. आता हे सेक थिटा गुणिले साइन थिटा आहेत, मात्र इथे वजा चिन्ह असल्यामुळे गुणाकाराला वजा चिन्ह येणार. सेक थिटा गुणिले साइन थिटा, सेक थिटा गुणिले साइन थिटा. हे डॉट दिलेला आहे म्हणजे तो गुणाकाराची क्रिया आहे. हा आपण इथे पहिला कंस ठेवलेला आहे. दुसरा कंस आहे तसा मी इथे लिहितो, सेक थिटा अधिक टॅन थिटा, टॅन थिटा. ओके. आता इथे आपल्याला काय करायचंय पहा. तर सुरुवातीचा पहिला कंस आहे तर त्याच्यामधले सेक थिटा पहिले आहेत ते मी आहे तसेच ठेवलेले आहेत, वजा आता दुसरे जे सेक थिटा आहेत इथे जे मिळालेले आहेत तर इथे याच्याऐवजी किंमत ठेवणार आहे कॉसच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच सेक थिटा आणि कॉस थिटा हे एकमेकांच्या इनव्हर्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजेच गुणाकार व्यस्त आहेत, आणि गुणाकार व्यस्त असल्यामुळे सेक थिटाची किंमत 1 छेद कॉस थिटा ठेवायची आहे. 1 छेद कॉस थिटा गुणिले डॉट दिलेला आहे पहा इथे, किंवा गुणिले चिन्ह लिहायचं, साइन थिटा, आणि दुसऱ्या कंसामध्ये सेक थिटा अधिक टॅन थिटा, टॅन थिटा. इथे डॉट आहे म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे, किंवा गुणिले चिन्ह सर्व इथे लिहिलं तरी चालेल, बरोबर. हा, आता इथे आपण काय केलं ते इथे कारण लिहू शकतो. तर इथे कारण लिहिताना आपल्या लक्षात आलं पाहिजे इथे आपल्याला काय लिहायचं आहे. तर इथे कारण आपण कोणती किंमत ठेवली ती इथे लिहायची आहे. कारण सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा, 1 छेद कॉस थिटा. ओके, ही किंमत आपण इथे ठेवलेली आहे. आता पुढची स्टेप पहा. पहिल्या कंसामधले सेक थिटा आहे तसे ठेवले, वजा आता इथे गुणाकार करणार आहे 1 गुणिले साइन थिटा, अंशांचा गुणाकार पहा, साइन थिटा येणार, साइन थिटा छेद कॉस थिटा, छेद कॉस थिटा कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये सेक थिटा अधिक टॅन थिटा, दुसरा कंस आहे तसा लिहिलेला आहे. आता पुढची स्टेप पहा, बरोबर पहिल्या कंसामधले सेक थिटा मी पुन्हा आहे तसे ठेवणार आहे, सेक थिटा, वजा आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की साइन थिटा छेद कॉस थिटा आपल्याला इथे किंमत ठेवायची झाली तर ती टॅन थिटा ठेवता येते. इथे मी किंमत ठेवलेली आहे टॅन थिटा, किंमत काय ठेवली, टॅन थिटा. आणि ही दुसऱ्या कंसामध्ये पहा आहे तसा ठेवायचा आहे, सेक थिटा अधिक टॅन थिटा,
अधिक टॅन थीटा कंस पूर्ण. आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपल्याला जे दोन कंस मिळालेले आहेत तर ते पहा. पहिल्या कंसामध्ये सेक थिटा वजा टॅन थिटा आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये तीच दोन पद आहेत, सेक थिटा आणि टॅन थिटा, मात्र अधिक चिन्ह आहे. म्हणजे एका कंसामध्ये दोन पदांची बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन पदांची वजाबाकी आहे. म्हणजेच आपल्याला इथे हे सोडवताना आपल्याला कोणत्या सूत्राचा वापर करायचा आहे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पहिल्या कंसामध्ये दोन पदांची बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये दोन पदांची वजाबाकी जर असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. तर इथे पहा हा कंस आहे, तर इथे पहिल्या कंसामध्ये वजा चिन्ह आहे, दुसऱ्या कंसामध्ये अधिक चिन्ह आहे. चालेल. तर इथे म्हणजे दोन पदांची एका कंसात बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोन पदांची वजाबाकी आहे. तर अशा वेळी पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा असतो. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पहा पहिल्या पदाचा वर्ग सेक वर्ग थीटा वजा दुसऱ्या पदाचा वर्ग टॅन वर्ग थीटा, टॅन वर्ग थीटा. तर हा इथे आपण कंसात ठेवले तरी चालेल, कंस नाही घातला तरी चालेल. तर आता आपण पुढे पहा. आता आपल्याला एक त्रिकोणमितीय नित्य समानता झालेली आहे, तर तिचा आपल्याला इथे पुन्हा वापर करायचा आहे. कोणती पहा मी इथे लिहितोय, तर 1 अधिक टॅन वर्ग थीटा. पहा काय वापरायचं आपल्याला इथे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. आता हे टॅन वर्ग थीटा आहे ते या बाजूला न्यायचे, म्हणून इकडे एकच राहतील, या बाजूला डाव्या बाजूला एकच राहतील बरोबर तिकडचे सेक वर्ग थीटा अगोदर लिहिले आणि त्याच्यामधून ते टॅन वर्ग थीटा वजा केले, वजा टॅन वर्ग थीटा. आता इथे पहा म्हणजेच आपल्याला इथे सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटाची किंमत पहा काय ठेवायची आहे, 1 ठेवायची आहे. काय ठेवायची आहे, 1. सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर 1 येतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून याच्या पुढच्या स्टेपला बरोबर 1 लिहायचे आहे. परंतु उदाहरणामध्ये पहा आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे. पहा उदाहरणामध्ये पहा मी ते अंडरलाईन केलेलं आहे, 1 मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला लेफ्ट हँड साइड आपण लिहित गेलो आणि आपल्याला राईट हँड साइड मिळाली बरोबर RHS. ओके. आणि म्हणून LHS बरोबर RHS, LHS बरोबर RHS. म्हणजेच इथे सिद्ध झालेलं आहे. सर्वात शेवटी आपल्याला इथे काय करायचं आहे, तर शेवटचं हे उदाहरण लिहायचं आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू हे आहे तसं उदाहरण लास्टला आपण ही स्टेप 1 लिहायची आहे. ओके. तर हे उदाहरण आपल्याला कसं सोडवायचं आहे समजलं का? पहा तुम्हाला काही शंका असतील तर आता विचारू शकता. हा एक्झाम्पल पहा, सेकंड एक्झाम्पल सिद्ध करायचं आहे. पहिल्या कंसामध्ये दिलेलं आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा, दुसऱ्या कंसामध्ये आहेत 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण बरोबर कॉस थिटा. तर हे उदाहरण सोडवत असताना अर्थातच सुरुवातीला आपल्याला आता इथे डावी बाजू लिहून घ्यायची आहे. डावी बाजू किंवा आपण LHS लिहितो शॉर्टकट मध्ये, LHS बरोबर डावी बाजू पहा सेक थीटा अधिक टॅन थीटा कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये 1 वजा साइन थीटा
कंस पूर्ण. आता इथे आपल्याला किमती ठेवायच्या आहेत पहा. सेक थिटाची किंमत आपल्याला माहिती आहे, सेक आणि कॉस एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. त्यामुळे सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा, 1 कॉस थिटा. ओके. सेक थिटाची किंमत पहा. सेक थिटाची आपण इथे किंमत ठेवलेली आहे. सेक थिटा डावी बाजू लिहून घेतली. पहिला कंस पहा, सेक थिटाची किंमत 1 कॉस थिटा अधिक, आता टॅन थिटाची किंमत ठेवायची आहे. टॅन थिटाची किंमत आहे साइन थिटा छेद कॉस थिटा कंस पूर्ण. दुसरा कंस मात्र आहे तसाच ठेवायचा आहे, कारण त्याच्यामध्ये साइन थिटा आहे ही एक टर्म. ओके. म्हणजे सगळे याच्यामधले, या स्टेप मधले साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आलेले आहेत. तर आता आपल्याला इथे याचं कारण आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे आपण इथे काय नेमकी किंमत ठेवली ते आपल्याला इथे पुढे लिहायची आहे. तर इथे आपण कोणकोणत्या किमती ठेवल्या पहा. सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा ही किंमत ठेवली. याच्या व्यतिरिक्त टॅन थिटाची किंमत ठेवलेली आहे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा, साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. तर इथे पुढे ती लिहायचं आहे आपल्याला काय किंमत ठेवलेली आहे ती. आता पुढची स्टेप पहा. आता आपल्याला इथे बेरीज करायची आहे. कंसामध्ये इथे जे दिलेलं आहे तर तिथे आपल्याला ती बेरीज करायची आहे. म्हणजेची पहिली स्टेप पहा. इथे बेरीज करत असताना छेद पहा. छेद समान असल्यामुळं अंशांची बेरीज अंशस्थानी लिहायची आहे आणि छेदांची बेरीज छेदस्थानी लिहायची आहे. पहा कंसामध्ये अंशांची बेरीज अंशस्थानी, म्हणजेच 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा, आणि इथे दुसऱ्या कंसामध्ये आहेत 1 वजा साइन थिटा. आता इथे अंशांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. पहा अंशांचा गुणाकार करूया. हे पहिल्या कंसात ठेवतो 1 अधिक साइन थिटा, आणि इथे 1 वजा साइन थिटा छेद हे कॉस थिटा आहे ते तसेच राहतील. छेद काय मिळाला? कॉस थिटा. आता अंशाचं निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अंशाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की इथे कोणाचा विस्तार आहे पाहतो. तर ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार आहे तो, म्हणजे त्या स्वरूपातला. म्हणजेच थोडक्यात मी आता इथे लिहिताना पहा, समजा एका कंसात ए अधिक बी आहेत आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी जर असतील तर आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग करतो. तर या नियमाचा इथे वापर करायचा आहे. आता या नियमाचा इथे वापर केला तर आपल्याला पुढची स्टेप काय मिळते पहा. तर इथे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1 मिळणार आहे, वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे साइन वर्ग थिटा, साइन वर्ग थिटा छेद हे कॉस थिटा आहे तसे राहतील, कॉस थिटा. आता बरोबर पुढची स्टेप पहा. आता आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समानता झालेली आहे. कोणती पहा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, आणि म्हणून आता आपल्याला काय करायचंय पहा, हे साइन वर्ग थिटा त्या बाजूला न्यायचे आहेत. कॉस वर्ग थिटा इकडे राहतील. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा, 1 वजा साइन वर्ग थिटा. पहा ही स्टेप समजली का? म्हणजेच आपल्याला इथे 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत आपण इथे कॉस वर्ग थिटा ठेवू शकतो. लक्षात आलं का? 1 वजा साइन वर्ग थिटाची किंमत कॉस वर्ग थिटा ठेवू शकतो. ती इथे आपल्याला ठेवायची आहे. अंश पहा, 1 वजा साइन वर्ग थिटा त्याची किंमत कॉस वर्ग थिटा
छेद कॉस थिटा आहे तसे राहतील. आता मात्र इथे तुमच्या लक्षात आलं असेल कॉस वर्ग थिटा याच्यातले एक कॉस थिटा आणि छेदस्थानचे कॉस थिटा निघून जातील, म्हणजेच आपल्याला मिळणार आहेत कॉस थिटा. फक्त काय मिळाले? कॉस थिटा. आणि म्हणजेच ही आपल्याला इथे RHS मिळालेली आहे. बरोबर, RHS. म्हणजेच आपल्याला इथे LHS बरोबर RHS मिळालेली आहे. म्हणजे डाव्या बाजूची किंमत आहे तेवढीच उजव्या बाजूची किंमत आहे. आणि त्याच्यामुळे इथे हे आपलं जे दिलेलं आहे तर ते इथे सिद्ध झालेलं आहे. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. ओके.